राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येतील मुख्य शूटर शिवकुमार गौतम याला मुंबई गुन्हे शाखेने रविवारी अटक केली। 21 दिवसांच्या शोधानंतर गौतमला उत्तर प्रदेशातील बहराइच येथून अटक करण्यात आली। त्याच्या चौकशी दरम्यान कबुली जबाबामध्ये गौतमने 12 ऑक्टोबर रोजी हत्येचं नियोजन आणि अंमलबजावणीची चित्तथरारक माहिती दिली। त्याने केलेल्या खुलाशानंतर बाबा सिद्दीकीला गोळी मारल्यानंतर तो लगेच घटनास्थळावरून पळून गेला नाही। त्याऐवजी गौतमने आपला टी-शर्ट बदलला आणि गर्दीत मिसळला। तासाभराहून अधिक काळ तो त्याच परिसरात असल्याची माहिती आहे। तो त्याच परिसरात असल्याची माहिती पोलिसांना नव्हती। शूटिंगचा गोंधळ संपल्यानंतर गौतमने कुर्ला स्थानकापर्यंत रिक्षा घेतली आणि त्यानंतर लोकल ट्रेनने ठाण्याचा प्रवास सुरू ठेवला। तेथून तो पुण्याला जाण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसला। साधारण पहाटे 3च्या सुमारास तो पुण्याला पोहोचला। ओळख टाळण्यासाठी त्याने आपला मोबाईल फोन टाकून दिला होता। धक्कादायक बाब म्हणजे झाशीला जाण्यापूर्वी तो सुमारे 1 आठवडा पुण्यात राहत होता। झाशीमध्ये तो 5 दिवस राहिला। त्यानंतर तो लखनौला गेला। तेथे त्याने एक नवीन फोन खरेदी केला आणि त्याच गुन्हेगारी साथीदारांशी पुन्हा संपर्क स्थापित केला। बहराइचला जाण्यापूर्वी गौतम 11 दिवस लखनौला राहिला, जिथे तो आपल्या साथीदारांनी तयार केलेल्या सुरक्षित घरात लपून बसला होता।